तो हाती आलेला आहे। तब्बल 2 जिल्हा परिषद गटाचा निकाल हाती आलेला आहे। यामध्ये शिंदेचे उमेदवार जे आहेत ते विजय झाल्याचे पाहायला मिळाले होते। त्याचबरोबर महायुतीचे भाजपाचे जे आहे ते 6 जागेवरती आघाडीवरती आहे, तर शिंदेचे 3 ठिकाणी आघाडीवरती आहे। त्याचबरोबर युतीचे 5 ठिकाणी जे आहे ते देखील जिल्हा परिषद सदस्य एकंदरीत आतापर्यंत आघाडीवरती आहे। 63 पैकी 18 जागेवरती हे आता उमेदवार जे आहे ते आघाडीवरती असल्याची माहिती मिळत आहे आणि थोड्या वेळामध्ये जे आहे ते हे उमेदवार स्पष्ट देखील होतील। मात्र जर पाहिलं तर सध्या जे आहे ते शिंदेचे शिवसेनेचे उमेदवार जे आहे ते ग्रामीण भागामध्ये आघाडीवरती असल्याचे पाहायला मिळत आहे। अगदी पैठणमध्ये विजय शिंदेंनी शिवसेनेनं बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे। अपडेट तुमच्याकडनं घेत राहील। तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। पैठणमधील अपडेट आपण पाहतोय। पैठणमध्ये विशेषतः शिवसेनेनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। आताच्या निकालांवर जर नजर टाकली तर शिवसेना ही पुढे पाहायला मिळते। बिडकीन गटातून ठाकरे गटाचे एक उमेदवार मात्र यात आघाडीवर आहे। पैठण नवगाव गटात शिवसेनेचे पोपट औटे हे आघाडीवर आहे। सांगोल्यात शहाजी बापूंची विजयी सलामी पाहायला मिळते। शिवसेनेचे दादा लवटे यांचा विजय झालेला आहे। तर सांगली मधून अपडेट आहे। सिंधुदुर्गातूनही अपडेट येते। खारेपाटण गणात शिवसेनेचे गुलप्रसाद शिंदे यांचा विजय झालेला आहे। सिंधुदुर्ग खारेपाटण गणात शिवसेनेचे गुरुप्रसाद शिंदे हे विजयी झालेले आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडून। अमोल, आतापर्यंत काय कोणकोणते निकाल तुमच्या हाती आलेले आहे, काय नेमकं चित्र आहे? नक्कीच प्रणिता, आपण पाहतोय की या ठिकाणी उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पोपटराव गावडे यांनी भारतीय जनता पार्टीचं पहिलं खातं उघडल्यानंतर या ठिकाणी हवेलीमध्ये लोणीकन पेरणे गटामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किरण साकोरे हेही आघाडीवरती आहेत। त्याचप्रमाणे या माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे विवेक वळसे पाटील ही आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे। आतापर्यंत एकूण निकाल जर पाहिला तर खेड तालुक्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गटामध्ये पहिली फेरीचा निकालांती या ठिकाणी मंगेश काकडे पुढे आहेत, तर बोरी गटामध्ये राष्ट्रवादीचे कल्पना काळे पुढे आहेत, तर नारायणगाव गटातून शिवसेनेच्या नेहा पाटे पुढे आहेत। ओतूरमध्ये चुरस आहे, तर बावर गटामध्ये राष्ट्रवादीच्या माई लांडे या पुढे पाहायला मिळत आहे। वाडे गटातून खेडमधून वाडा गटातून शिवसेनेचे डॉक्टर समीर सुपे आघाडीवरती आहे। त्याचप्रमाणे पारगाव जारकरवाडी गटातून तिसऱ्या फेरी अखेरी दिलीप वळसे पाटील यांनी 2130 मताची आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे। प्रणिता जी, एकूणच या ठिकाणी वातावरण कसं होतं, युती आघाड्यांचे गणित कसे होते आणि चुरस कोणाकोणात पाहायला मिळाली आहे? पाहिलं तर जुन्नर तालुक्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत। त्यांनी ठाकरे गटाला सोबत घेतलेला आहे, तर शिवसेना स्वतंत्र लढत आहे। आणि आंबेगाव मध्ये परिस्थिती पाहिली तर संपूर्ण राज्यामध्ये राष्ट्रवादी एकत्र येऊन सुद्धा आंबेगाव मध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकमेकांच्या समोरासमोर पाहायला मिळत आहे। मात्र त्या आंबेगाव तालुक्यामध्ये आपण पाहतोय की शिंदे आणि ठाकरे एकत्र आल्याची घटना ही समोर आलेली आहे आणि शिरूरमध्ये भारतीय जनता पार्टी आणि भाजप यामध्ये सरळ लढत पाहायला मिळत आहे। परंतु बहुतांशी एका ठिकाणावरती शिंदेनी चौरंगी लढत निर्माण करत या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे, परंतु राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी ही समोरासमोर लढत प्रामुख्याने पाहायला मिळत आहे। जी अमोल, अधिक अपडेट वेळोवेळी तुमच्याकडनं घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणखीही महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत येत आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। आष्टी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमित व्यवहारे विजयी झालेले आहेत। ढोकी जिल्हा परिषद ठाकरे गटाचे उमेदवार तीर्थराज घाडगे यांचा विजय झालेला आहे। ठाकरे पक्षासाठी महत्त्वाची बातमी आहे। आष्टी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉक्टर अमित व्यवहारे हे विजयी झालेले आहे। ठाकरेंच्या पक्षासाठी ही ढोकीमधून आनंदाची बातमी। तीर्थराज घाडगे हे विजयी झालेले आहेत। आष्टी आणि ढोकी या ठिकाणचे हे निकाल आपल्या हाती आलेले आहेत। ढोकी जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार हे विजयी झालेले आहे। या संदर्भात अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांच्याकडून। उदय,
नक्कीच जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीने काक्रंबा जिल्हा परिषद गटामध्ये दणदणीत विजय मिळवलाय. खरं तर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष असलेल्या अस्मिता कांबळे यांना भारतीय जनता पार्टीने डावललं होतं आणि खरं तर भारतीय जनता पार्टीने एका नव्या चेहऱ्याला संधी देखील दिली होती. थेट विद्यार्थी चळवळीतून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला युवा चेहरा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आपल्याला बघायला मिळतोय. भारतीय जनता पार्टीने काक्रंबा जिल्हा परिषद गटाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दयानंद शिंदे हे विजयी झालेले आपल्याला बघायला मिळतात. तर एकीकडे आपण जर बघितलं तर ढोकी जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तीर्थराज घाडगे हे विजयी झालेले आपल्याला बघायला मिळतात. एकीकडे जर बघितलं तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने म्हणजेच भूम तालुक्यातील ईट जिल्हा परिषदेमध्ये आपलं खातं उघडलेलं बघायला मिळतंय. त्या ठिकाणी शुभांगी देशमुख या विजयी झालेल्या आपल्याला आत्ताच माहिती येते की त्या विजयी झालेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत. अगदी धाराशिव मधलं जर चित्र पाहिलं